नमस्कार, मी मीरा आहे. मला माझ्याबद्दल थोडंसं सांगायचं आहे. मला माझ्या मित्रांसोबत खेळायला आणि चित्र काढायला खूप आवडतं. पण कधी-कधी माझ्या वयाच्या इतर मुलांपेक्षा काही गोष्टी करणं मला थोडं कठीण जातं. मी बाळ होते तेव्हा माझ्या आईबाबांनी पाहिलं की इतर मुलांच्या तुलनेत मी चालायला आणि बोलायला थोडी उशिरा शिकत होते. सोप्या सूचना समजून घ्यायला मला अडचण यायची आणि मला करायच्या गोष्टी मी अनेकदा विसरून जायचे. जेवणाच्या वेळी आणि स्वतः कपडे घालण्यासाठीही मला थोडी जास्त मदत लागायची. मला इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आहे. याचा अर्थ फक्त एवढाच की गोष्टी समजून घेण्यासाठी आणि त्या शिकण्यासाठी माझ्या मेंदूला थोडा अधिक वेळ लागतो. कल्पना करा की मी माझ्या मित्रांसोबत एका टेकडीवर चढत आहे. काही मित्र वेगाने शिखरावर पोहोचतात, पण मी मात्र लहान लहान पावले टाकत सावकाश पुढे जाते. मला मार्ग समजून घेण्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो, पण माझा हा प्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे. अगदी सोप्या वाटणाऱ्या गोष्टीही माझ्यासाठी कठीण असू शकतात. बुटाचे लेस बांधायला, दात घासायला किंवा शाळेत शिकलेलं लक्षात ठेवायला मला थोडा जास्त वेळ लागू शकतो. कधी-कधी मला जे शब्द बोलायचे असतात ते माझ्या डोक्यातच अडकून राहतात आणि बाहेर यायला थोडा वेळ घेतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, मी शिकू शकते. फक्त मी प्रयत्न करत असताना लोकांनी माझ्याशी थोडं संयमाने वागावं एवढीच माझी गरज आहे. माझ्यासारख्या मुलांना जर अगदी सुरुवातीपासूनच आधार मिळाला तर त्याचा आम्हाला खूप फायदा होतो. या पद्धतीमध्ये गोष्टी हळूहळू आणि सोप्या टप्प्यांमध्ये शिकवल्या जातात. आम्हाला केवळ अशा एका योजनेची गरज असते जी आमच्यासाठी सगळ्यात योग्य असेल. मी खूप नशीबवान आहे. माझे आई बाबा, शिक्षक आणि मित्र मला नेहमी प्रोत्साहन देतात. जेव्हा ते माझे काम पूर्ण होण्याची वाट पाहतात तेव्हा मला असे वाटते की मी काहीही करू शकते. जेव्हा ते मोठ्या कामांना छोट्या सोप्या टप्प्यांमध्ये वाटून देतात तेव्हा मला ते लक्षात ठेवणं आणि शिकणं सोपं जातं. माझी फक्त एवढीच विनंती आहे, मी काय करू शकते ते पहा. फक्त मला कशात अडचण येते तेच नाही. जर तुम्हाला वाटलं की मला जरा जास्त वेळ लागतो आहे तर कृपया चिडू नका किंवा माझी थट्टा करू नका. फक्त माझ्याकडे बघून एक स्माईल करा आणि थोडासा जास्त वेळ द्या. सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आम्हाला स्वीकारणं, संयम, समजून घेणे, प्रेम. प्रत्येक मूल शिकू शकतं. आमच्यापैकी काहींना फक्त थोडा जास्त वेळ लागतो. आधार आणि समजूतदारपणा असेल तर माझ्यासारखी मुले चमकू शकतात. चला असे जग निर्माण करूया ज्यामध्ये प्रत्येक मुलाला सामावून घेतले जाईल. जसे आपण आहोत तसेच